अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. प्रारब्धेची जोडी धन, प्रारब्धेची जोडी धन, प्रारब्धेची वाडे मान. कासोस करिशी वाया, भजमना पंढरी राया. प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख. कासोस करिशी वाया, भजमना पंढरी राया. प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना भाट. कासोस करिशी वाया, भजमना पंढरी राया. पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन. हरे ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दिवा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. प्रारब्धेचे जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. कासोस करिशी वाया, भजमना पंढरी राया. शिवी करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला काही गोष्टीची जाणीव करून देतात. मनुष्य म्हटलं की मनुष्याच्या जीवनामध्ये एक हव्यास असतो, हव्यास. आणि तो हव्यास जर कुठला असेल तर हे जग धनाच्या मागं लागलेलं आहे. रात्रंदिवस धनाचा ध्यास करतं बरं का. जशी संतांची अवस्था आहे, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी. तसं लोकांच्या चित्तात जागृतीत धन, स्वप्नात धन आणि झोपेत धन बरं. असा सतत धनाचा अभ्यास करणारा जीवाचा स्वभाव आहे. अशा जीवाला काही गोष्टीचा विचार या अभंगातून महाराज प्रकट करतात. आजच्या सेवेचा संबंध आहे, प्रासंगिक कार्यक्रम आहे. हरिभक्तपर्यंत आमचा शटुकू त्यांची दाजी त्यांनी नवीन वास्तू ही उभी केलेली आहे. आणि त्या वास्तूची आज पूजा, वास्तू शांती. आणि त्या निमित्ताने काही सत्संग, काही भगवत चिंतन घडावं असा मानस आणि त्यातून हा सेवेचा योग आहे बरं. कारण चांगलं कार्य करायचं म्हटलं की अडचणी फार असतात लक्षात. आणि त्या काळामध्ये
करणाऱ्याच्या मनाचं धैर्य टिकून राहिलं पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे. तेव्हा प्रासंगिक कार्यक्रम आहे, त्यांनी नवीन वास्तू उभी केलेली आहे. तेव्हा आपल्या शास्त्रामध्ये विधी आहे की नवीन वास्तू जर आपण नवीन बांधली तर जशी वास्तूची शांती करावी तसे त्या निमित्ताने आपल्या घरी काही पाहुणे रावळे मित्र सखे सोयरे यांनाही आमंत्रित केलं जातं बरं. त्यातून काही वारकरी असेल तर वारकऱ्यांना आमंत्रित केलं जातं आणि वारकऱ्यांना आमंत्रित करण्याचा एवढाच हेतू की त्या प्रसंगाच्या निमित्ताने काही मांगल्य निर्माण व्हावं, पावित्र्य निर्माण व्हावं आणि ते पावित्र्य आपल्या घराला अखंड प्राप्त व्हावं. या भावनेतून एक काही गोष्टी जीवनामध्ये दुरुस्ती पुरुषांनी कराव्यात बरं, कराव्यात, केल्या पाहिजेत आणि तो भाव मनी ठेवून आजचा हा सेवेचा योग आहे. तेव्हा भगवत चिंतन करायचं आहे आणि ते भगवत चिंतन करत असताना या प्रसंगाच्या संबंधाने साधू संतांनी समाजाला त्या त्या स्थितीतल्या लोकांना तसा तसा विचार सांगितलेला आहे बरं. संतांनी सकळ जीवांचा विचार केलेला आहे, अगदी अ पासून ह पर्यंत. त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे गृहस्थ, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असा विचार मांडलेला आहे. त्यात प्रत्येकाची कर्तव्य सांगितलेली आहेत आणि त्यात गृहस्थाचं कर्तव्य आहे. गृहस्थाचं काय कर्तव्य आहे? आपला गृहस्थ आश्रम चालवण्याकरता त्याला धनाची गरज आहे. गृहस्थी पुरुषाने आपला आश्रम चालवत असताना भिक्षापात्र अवलंबने लाजीरवाने त्याने आपला संसार काही भीक मागून संसार करू नये बरं. त्याचं जीवन हे लाजीरवान आहे. त्यांनी काय करावं? आपल्या कर्तृत्वाच्या बळावरती मिळवावं. काय मिळवावं? धन मिळवावं. प्रत्येकाने ते केलंच पाहिजे. जोडोनी या धना
या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेत करी. धनाची आवश्यकता आहे. धन मिळवलं पाहिजे. धन जगण्याकरता लागतं का जगवण्याकरता लागतं? धन जगण्याकरताही लागतं आणि अनेकांना जगवण्याकरता लागतं. एकट्यालाही जगण्याकरता धन लागतं आणि अनेकांना जगवण्याकरताही धन लागतं. धनाची गरज आहे. प्रत्येकाला धनाची आज गरज आहे. धनाशिवाय कोणतंही व्यवहारातलं कार्य सिद्धीला जात नाही. कोणतंही कार्य सिद्धीला जात नाही. परमार्थ हा एक स्वतंत्र विचार आहे. प्रपंचाच्या दृष्टीने विचार मांडलेला आहे. धनाशिवाय कोणताही व्यवहारातला कार्यभाग धनाशिवाय सिद्धीला जाऊ शकत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये धन पाहिजे. पण किती असावं धन? जगण्याकरता जेवढं लागतं तेवढं अवश्य माणसांनी जीवनामध्ये मिळावं. पोटा पुरते का अगत्य तो मनावारा. पोटापुरतं लागतं तेवढा माणसांनी विचार करावा. अधिक विचार करू नये. पण आम्ही काय करतो? एका पोटाचा विचार करावा लागतो, अनेक पोटाचा विचार करावा लागतो. एका जन्माचा माणसं विचार करतात, अनेक जन्माचा विचार करतात आणि परिणाम आयुष्य धन मिळवण्यामध्ये जातं. आयुष्य धन मिळवण्यामध्ये जातं. शिल्लकच राहत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत माणसं धनाचा हव्यास सोडत कुठपर्यंत? अंत काळापर्यंत. अंत काळापर्यंत हे ग्रस्त आजारी पडले. आजारी आणि कोम्यात गेले. कोम्यात गेले. डॉक्टरांना बोलवलं, उपचार केले, बरेच उपचार केले बरं. पण तो काय शुद्धीवरती आहे ना. फार प्रयत्न केला. शेवटी एकाग्रते सांगितलं, तुम्ही किती औषध उपचार केला तरी हा शुद्धीवरती येणार नाही. याला जर शुद्धीवरती जर आणायचं असेल तर मी सांगतो ते उपाय करा. एक गोंधळ भरून नाणं घ्या. नाणं, पैशाचं नाणं, आणि ते त्याच्या कानाजवळ असं वाजवा. त्याच्या कानाजवळ वाजवलं ना याची मूर्छा निघून जाईल. आणि असे गोंधळ भरून पैसे घेतले आणि ते नाणं त्याच्या कानाजवळ वाजवलं. कानाजवळ वाजवल्याबरोबर डोळे उघडले. बरं, एवढा धनाचा अभ्यास आज माणसाच्या जीवनामध्ये. एवढा धनाकरता माणसं प्रयत्न करतात, फार प्रयत्न करतात. लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, सर्व भावे लोभ्या आवडे, भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा परी. एक नियम आहे शास्त्रामध्ये, जसा जसा माणसाच्या जीवनामध्ये लाभ व्हावा तसा तसा लोभ वाढतोय. लोभ वाढतोय. लोभ कधीही कमी होत नाही. नियमच आहे. लाभ झाला की त्याला एक मात्रा लागते. लोभ
लाभलो. जसा लाभ होईल तसा लोभ वाढत जातो, तो कधीही थांबत नाही. आणि त्या लोभाच्या पायी माणसं एवढा प्रयत्न करतात, एवढा प्रयत्न करतात. तुकोबाराय म्हणतात, काही ना प्रयत्न करून ते धन मिळतं आणि काही ना प्रयत्न करून ते धन मिळत नाही. मनुष्य एवढा प्रयत्न करतो, एवढा प्रयत्न करतो. माणसं लोक म्हणतात, महाराज आम्ही हाडाची काढ केली आणि रक्ताचं पाणी केलं तरी आम्हाला जेवढं हवं तेवढं मिळालं नाही. यांनी काय हात सुद्धा हलवले नाहीत, पण आमच्यापेक्षा जास्त मिळालं. यांनी हात पाय न हलवता यांना मिळालं. आम्ही हात पाय हलवून हलवून आमच्या शरीरातली शक्ती गेली तरी आम्हाला मिळणार. तुकोबाराय म्हणतात त्याचं कारण आहे, हे जग जरी धनाच्या मागं लागलेलं असलं तरी सर्वांना सारखं धन मिळत नाही. प्रयत्न करत राहतो मनुष्य, प्रयत्न करता 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 मनुष्य शेवटी हताश होतो, उदास होतो. आणि उदास झाल्यानंतर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये नको नको ते विचार येतात, नको नको ते विचार येतात. तुकोबाराय त्याच्या विचाराला कुठंतरी पूर्णविराम प्राप्त व्हावा अशांना कुठंतरी धीर दिला पाहिजे. धीर आणि धीर देण्याचं काम त्या त्या क्षेत्रातली माणसं ती करतात बरं का. डॉक्टरचं पहिलं काम आहे आज पेशंटला धीर द्यायचा. बरं का, पेशंटला धीर द्यायचा. आधीच तो त्या व्यथेने घाबरलेला असतो, त्याला वाटतं आता मी मरतो का जगतो काय होतंय. पहिल्यांदा त्या रोग्यावरती उपचार करण्याकरता पहिलं कर्तव्य डॉक्टरचं आहे, घाबरायची गरज नाही. असं हळूच म्हणतात आणि बाजूला गेल्यानंतर म्हणतात थोडस धोक्याचंच आहे. म्हणजे बाजूच्या लोकांचा धीर घालवतात आणि पेशंटचा धीर ठेवतात. बरं, तसं जीवन जगत असताना बरीच माणसं धन मिळवता मिळवता अपयश जीवनामध्ये आलं आणि अपयश जीवनामध्ये आल्यानंतर बऱ्याच लोकांच्या जीवनातला धीर गेला. तुकोबारांनी विचार केला अशा लोकांना आपण धीर दिला पाहिजे. त्यांना आपल्या सपंचामध्ये व्यवहारामध्ये स्थैर्य प्राप्त करून दिलं पाहिजे. आणि ते करून देण्याकरता यांना काय नेमका विचार याच्या मागे आहे तो अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने यांना जेवढा समजून सांगता येईल तेवढा सांगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात अशी ज्याच्या मनाची अवस्था निर्माण झाली त्यांनी धन मिळवून त्याच्या जीवनामध्ये इच्छेप्रमाणे धन मिळालं नाही. तुकोबाराय सांगतात बाबा असं का घडलं. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे
जोडे धर प्रारब्धेची वाडे मान. काय काय जीवनामध्ये प्रसंग येणार आहेत, त्या प्रत्येक प्रसंगाची नोंद तुकोबरांनी अभंगातून केलेली आहे. आणि त्या प्रत्येक प्रसंगाला जर कारण काय असेल तर प्रारब्ध. तेव्हा प्रारब्ध शब्द मुखातून बाहेर पडला की समाजामध्ये एक वर्ग आहे ते प्रारब्ध मानायला तयार नाही. प्रारब्ध मानायला तयार नाही. प्रत्येकाचं म्हणणं आहे जे आपण प्रयत्नाने करतो तेच मिळतं बरं का. प्रत्येक गोष्ट प्रयत्नाच्या अधीन आहे आणि प्रयत्न केलं तर सर्व काही जीवनामध्ये मिळवता येतं. प्रयत्नाशिवाय काही जीवनामध्ये प्राप्त करता येत नाही असा एक मानणारा वर्ग आहे. त्या मानणाऱ्यांच्या विरोधात तुकोबराय बोललेले नाहीत. विरोधात बोललेले नाही. सकल जीवांना काहीतरी समज द्यायची आहे बरं. जे बोलतात त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या माग अज्ञान आहे बरं. कुणाचा तिरस्कार तुकोबरांना करायचा नाही, कुणाला कमी लेखायचं नाही बरं. जेणेकरून समाज समतोल राहिला पाहिजे. समाजाचा तोल जाता कामा नये. फार मोठा विचार साधू संतांनी केलाय, हे अजून समाजाला कळालेलं नाही. एवढा विचार करणाऱ्या जगामध्ये संतांच्या व्यतिरिक्त कोणीही नाही. राज्यकर्ते सुद्धा नाहीत, लक्षात ठेवा. राज्यकर्ते सुद्धा नाहीत. आज राज्यकर्ते हे कार्य जरी करत असले तरी समाजाला एका बाजूनं लुबाडतात, शोषण करतात बरं. संतांनी मात्र तसं जीवनामध्ये केलेलं नाही. सर्वांच्या अधिकाराचा, त्याच्या मानसिकतेचा, त्याच्या योग्यतेचा विचार करून सर्वांना समज देण्याचं कार्य संतांनी केलेलं आहे. बाबांनो, अवश्य प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. जेवढा जीवनामध्ये प्रयत्न करतात तेवढा प्रयत्न प्रत्येकाने करत राहावं. पण जिथं प्रयत्न संपतो तिथून प्रारब्धाला सुरुवात होते. जिथं प्रयत्न संपतो, खुंटतो, तिथून प्रारब्धाला सुरुवात होते. लक्षात ठेवा, प्रारब्धाला सुरुवात होते. प्रयत्न करूनही जर जीवनामध्ये आपल्याला यश नाही आलं तर शेवटी संत सांगतात, आता इथं तुम्हाला प्रारब्ध मानल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही बरं. कारण सगळ्याच गोष्टी प्रयत्नाने सर्वांना सारख्या मिळत नाही. लक्षात ठेवा, त्या दोन गोष्टीची सांगड असावी लागते. संतांनी वर्णन केले, आम्ही हे केलं आणि करत असताना आमच्या जीवनामध्येही दोघांचा योगायोग आला बरं का. बळवीही वेळ सापडले संधी, बळवीही वेळ सापडले, बळवीही वेळ सापडले, बळवीही वेळ सापडले. काय झाली बुद्धी संधीला, काय झाली बुद्धी संधीला, काय झाली बुद्धी संधीला. बळवीही वेळ सापडले संधी, सायधारी बुद्धी संताची, सायधारी बुद्धी संताची, सायधारी बुद्धी संताची. आणखी दुसरे एक प्रमाण आहे, व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. ही दोन्ही प्रमाण तुकोबरांच्या स्वानुभवात त्या प्रारब्धाच्या संबंधाने तुकोबरांनी स्वानुभव सांगितला. आम्ही जीवनामध्ये प्रयत्न केला पण प्रयत्न आमचा सफल कधी झाला, त्याला प्रारब्धाची साथ मिळाली तेव्हा.
प्रारब्धाची साथ मिळाली तेव्हा बरं का. म्हणजे प्रयत्न तर केलाच पाहिजे, पण केवळ प्रयत्नाने जीवनामध्ये काही गोष्टी प्राप्त होत नाहीत, त्याला प्रारब्धही असावं लागतं. तसं धनाच्या बाबतीत धन मिळवत असताना कधी कधी प्रयत्न करूनही धन मिळत नाही, त्यावेळी महाराज म्हणतात त्याला प्रारब्धात त्याच्या धन नाहीये. म्हणजे व्यवहारात मन आहे. काय मन आहे? आडात नाही तर पोहऱ्यात कुठून. पूर्वी गावोगावी आड असायची, आड, आणि त्याला पाणी ओढण्याकरता पोहरा असायचा. त्या पोहऱ्यात पाणी येण्याकरता आडात पाणी पाहिजे ना. तुम्ही किती तो पोहरा खाली सोडला आणि वर ओढला, खाली सोडला वर ओढला, पाणी आत असेल तर येईल ना. त्या विहिरीत जर पाणी नसेल तर पोहरे ओढून सुद्धा पाणी येत नाही. तसं कधी कधी शास्त्राने सांगितलं, तुमच्या प्रारब्धात नसेल तर धन मिळत नाही. प्रारब्धात नसेल तर अन्न धन मान हे तो प्रारब्धा अधीन बर का. बऱ्याच गोष्टी आपल्याला जीवनामध्ये या प्रारब्धाच्या अधीन आहेत बरं का, लक्षात. म्हणून प्रयत्न करावा, आणि प्रयत्न करून ज्यावेळी मनुष्य हताश होतो त्यावेळी मात्र त्याच्या जीवनाला धीर देण्याकरता तुकोबा सांगतात, बाबा का मिळालं नाही? तुझ्या प्रारब्धामध्ये ते नाहीये. तुझ्या प्रारब्धामध्ये ते नाहीये. तो म्हणतो, महाराज मी प्रयत्न केला, हो प्रयत्न केला बरोबर आहे, पण प्रयत्न जरी केलेला असला तरी प्रारब्धात नसेल तर मिळत नाही. जेवढं प्रयत्नाने शक्य आहे तेवढं मिळालं हो, पण प्रारब्धात नसेल तर जीवनामध्ये काही गोष्टी मिळत नाहीत. काय काय मिळत नाही त्याची यादी अभंगामध्ये दिली. पहिला विचार मांडला, धन सुद्धा प्रारब्धात असेल तर मिळतं. प्रत्येक क्षेत्राचा विचार करा, प्रत्येक क्षेत्राचा. शेतकऱ्याच्या जीवनाचा विचार करा, व्यापाराच्या जीवनाचा विचार करा, महाराज मंडळीचा विचार, नोकरीवाल्याच्या जीवनाचा विचार करा, महाराज मंडळ ज्यांनी पदव्या मिळाल्या त्यांच्या जीवनाचा विचार करा, जे कीर्तनकार झाले त्यांच्या जीवनाचा विचार करा. असं कोणतं क्षेत्र नाही की त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हा विचार आपल्याला पाहायला मिळेल बरं. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही करूनही मिळत नाही, आणि काही ना काही न करता मिळतं बरं. लोक म्हणतात देवाच्या दरबारात न्याय नाही. देवाच्या दरबारात न्याय नाही. आम्ही एवढं नाकाच्या शेंड्याने नीट वागतो, आम्ही एवढं प्रामाणिक व्यवहार करतो, तरीही आमच्या प्रपंचाला लागतं तेवढं मिळत नाही. आणि महाराज हे दोन नंबरच्या परत आणखी 3 नंबर करतात, तरी यांच्या घरातलं सरत नाही. त्यांच्या घरातलं सरत नाही. मग काही लोक म्हणतात, महाराज देवाच्या दरबारात न्याय नाही, आम्ही ठरवलं आता देव मानायचाच नाही. देव काय एवढं प्रामाणिक बांधून जर धन मिळत नाही तर कशा करता देव मानायचा म्हणतात लोक. काही माणसं देव मानत नाहीत, पुण्य करत नाहीत, सत्कर्म करत नाहीत, पण त्यांना पैसा घरामध्ये किती येतो बघा. तुकोबाराय म्हणतात असं अविचाराच्या अधीन जाऊ नका, असं हताश होऊ नका. बाबांनो बरोबर आहे, तुम्हाला हे वाटलं, हे तुम्हाला जरी वाटलं तरी याच्या मागे आपलं प्रारब्ध आहे, आणि ते प्रारब्ध जर अनुकूल असेल तर आपल्याला धन मिळतं. प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर धन मिळत नाही, मिळत नाही, लक्षात ठेवा. म्हणून जगामध्ये भेद आहे, श्रीमंत आणि गरीब. श्रीमंत एक वर्ग गरीब म्हणूनच राहतो, आणि एक वर्ग श्रीमंत म्हणूनच राहतो. काहींच्या जीवनामध्ये गरिबीतून श्रीमंती येते, आणि काहींच्या जीवनामध्ये श्रीमंतीतून गरिबी येते. हा भेद कशातून निर्माण झाला? पैशातून झाला का प्रारब्धातून झाला? प्रारब्धातून. पैशाने हा भेद घालवता येत नाही.
कुणी म्हणेल मी पंतप्रधान झाल्यानंतर असं करीन, एकही जगामध्ये गरीब ठेवणार नाही. अरे ब्रह्मदेवाला तरी होणार नाहीये. ब्रह्मदेव जरी या भूतलावरती उद्या कारभार करण्याकरता आला तरी त्या ब्रह्मदेवाला सुद्धा हे शक्य नाहीये. कोणाच्याही प्रारब्धामध्ये बदल करता येत नाही. बदल करता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात, बाबांनो धन मिळवण्याकरता प्रयत्न करा, पण धन मिळवत असताना प्रयत्न करून जर आपल्या जीवनामध्ये धन नाही मिळालं तर समजावं आपलं प्रारब्ध अनुकूल नाहीये. काही ना खुरपून हाताला फोड येतात हो. काही मिळत नाही. काही ना नुसती सही केली तरी मिळतात हो. हाताला काहीच कष्ट नाहीत तरी अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. आणि हाताला फोड येऊन सुद्धा इच्छेप्रमाणे मिळत नाही. सर्वांचं प्रारब्ध सारखं नाहीये. कोणाचं प्रारब्ध कसं आहे हे आपल्याला कळत नाही. हेच एका परीनं बरं आहे. बरं आहे. आता त्या मोबाईलमध्ये एक व्यवस्था आलेली आहे. प्रत्येक ॲप आहे त्याच्यामध्ये. बरं तुम्ही जन्मतारीख टाकली की तुमची बरोबर कुंडली येते. बरोबर कुंडली येते. आणि ती कुंडली येते म्हणजे त्या कुंडलीत पुढचं सांगितलं जातं का मागचं सांगितलं जातं? पुढचं सांगितलं जातं. अशी व्यवस्था पाहिजे होती. मागचं सगळं सांगायला पाहिजे. काय अशी व्यवस्था देवाने केली नाही हे एका परीनं चांगलं आहे. पुढं काय घडणार आहे हेच विचारायला माणसं भविष्यवाल्याकडे जातात. मागचं काय झालं का कोणालाच ते सांगता येत नाही हो. आणि आमच्या तुमच्या जीवनामध्ये रोजचा दिवस जो उजाडणारा आहे तो पुढच्यावरती नाही, मागच्या कर्मावरती अवलंबून. आपण माग काय केलं याचं उद्या भोगावं लागणार आहे. आज काय केलं ते उद्या भोगावं लागणार नाही. मग माग काय काय केलंय हे देवाने आपल्या हातात ठेवलंय राखीव. हे देवाने कोणाला दिलेलं नाही. ब्रह्मदेवाच्याही हातात दिलेलं नाही का. लोभाच्या पोटी हा जर लोकाला सांगायला लागला तर लोभ आल्यानंतर माणसं पक्ष सोडतात. लोभ जर दाखवला तुम्हाला तर पक्ष सोडतात ते. मग देवाने ते ब्रह्मदेवाच्याही हातात दिलेलं नाही बरं का. मग काही गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत आणि त्यात बदल करता येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात हा जो आपल्या जीवनामध्ये धनाच्या बाबतीत चढ उतारपणा जो येणार आहे ना याला जर कारण काय असेल तर प्रारब्ध आहे. म्हणून प्रारब्धेची जोडे धन. एवढ्यावरती माणसाचं जीवन चालत नाही. त्याच्या पुढे अपेक्षा आहे धन मिळाल्यानंतर मान मिळाला पाहिजे. ज्ञान आल्यानंतर कीर्तनाची आमंत्रण आली पाहिजे नाही का. काही लोकांना ज्ञान आहे पण आमंत्रण नाहीत. काही ना आमंत्रण आहेत पण ज्ञानाचा पत्ता नाही बरं का. तर तुकोबाराय म्हणतात तो मान सुद्धा प्रारब्धाच्या अधीन आहे. बरं मान सुद्धा प्रारब्धाच्या अधीन आहे. लोक म्हणतात ज्याला अंगठा करता येत नाही ती ग्रामपंचायतची अध्यक्ष झाली. प्रारब्ध का तिच्या प्रारब्धात मान आहे. तिच्या प्रारब्धात मान आहे. आमचे त्या कागल तालुक्यात एक वारकरी आहेत आणि त्यांची आई 70व्या वर्षी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष झाले. राखीव गुरव असल्यामुळं तिला धरून न्यावं लागत होतं. सरकारने राखीव ठेवलं ना गुरव असल्यामुळं. आणि वयाच्या 70व्या वर्षी ती अध्यक्ष झाली गावचा. काही निवडणुकीला उभं राहून पडून गेले हो. नुसते मरून गेले. ही मरायला टेकली तरी हिला अध्यक्षपद मिळालं. प्रारब्धोची जोडे वाडे म्हणजे माणसं धनावरती थांबत नाही. धनाबरोबर मान मिळाला पाहिजे नाही का. बरोबर आहे.
हा, कीर्तनाला आलो पाहिजे, लोकांनी नारळ तर दिला पाहिजे, पण कीर्तनात मला चाल दिली पाहिजे, मानाची अपेक्षा आहे. कीर्तनात मला वाजवायला दिलं पाहिजे, कीर्तनात माझा फोटो काढला पाहिजे. नुसतं धनावरती थांबत नाहीत माणसं बरं. हा, धनाच्या पुढं मानाची अपेक्षा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहुणं कधी येतात हो? आमंत्रण दिलं तर येतात का आमंत्रणावातून येतात? आमंत्रणाचा मान द्यावा लागतो. हा, मान दिला तर माणसं आपल्या घराला येतात. लोकांना विचारलं का आला नाही, तिथं आम्हाला मानतच नाही तर कशाला यावं, आम्हाला तिथं मानतच नाही तर कशा करता यावं. म्हणून आज मानाची अपेक्षा, प्रत्येकाला मानाची अपेक्षा आहे. मानाकरता बरीच माणसं प्रयत्न करतात. अगदी मराठी सांगायचं, वशिला लावतात. वशिला लावतात, पण ते वशिला लावूनही मान मिळत नाही का? प्रारब्धात असेल तर मान मिळतो. प्रारब्धात असेल तर मान मिळतो, प्रारब्धात नसेल तर मान मिळत नाही. म्हणून तर महाराज वर्णन करतात, प्रारब्धेची वाढे मान, मान मान्यता सुद्धाही हा प्रारब्धाच्या अधीन आहे. लक्षात ठेवा. प्रयत्न तिथे करा म्हणून सांगितलं, पण प्रयत्न करून जर तुम्हाला जर मान नाही मिळाला तर माणसं काय करतात हो? काय करतात? चढाओढ करतात, ईर्ष्या करतात, अमर्ष वाढतो, द्वेष वाढतो, मत्सर वाढतो. हे समाजामध्ये वाढू द्यायच नाही संतांना. का? आम्हाला हा समाजामध्ये मान मिळाला. महाराज म्हणतात, हे तुम्हाला भांडणं करून, ईर्ष्या करून, द्वेष मत्सर करून मिळत नाही. प्रारब्धात असेल तर, हा, प्रारब्धात नसेल तर मिळत नाही. तुम्ही पुराणातली प्रसंग पहा, पुराणातली प्रसंग पहा. ध्रुव बाळ वनामध्ये का गेला हो? बापाने मांडीवरून उतरलं म्हणून, मानात अपमान झाला म्हणून गेला. लक्षात ठेवा. हा, 2 मुलं होती ना, त्याला बापाने मांडीवरती उतरल्यानंतर राग आला आणि त्यांनी ठरवलं अशा ठिकाणी जायचं आपल्याला, कोणी आता उतरणार नाही जागेवरून, अशी जागा धरायची. 5 वर्षाची नाही, 25 वर्षाची नाही. आणि त्याच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण झालं. मान मिळाला नाही म्हणून वैराग्य निर्माण झालं आणि तो आढळ पदाला प्राप्त झाला. झालं ते एका परीने चांगलं झालं, पण त्यातला भाव काय? माना करताच ना. म्हणून सर्वांच्या जीवनामध्ये सारखा मान मिळत नाही. महाराज म्हणतात, मान मिळण्याकरता सुद्धा प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. प्रारब्धेची वाढे मान. तेव्हा आपल्याला धन नाही मिळालं, मान नाही मिळाला, तरी माणसाची मनाची अवस्था कशी वरते? महाराज म्हणतात, ती अवस्था मनामध्ये येऊ देऊ नका. त्या काळामध्ये काय करा ते महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. सोस कर सेवा या, सोस कर सेवा या, सोस कर सेवा या, भजमना भजमना सोस करीशी वाया. इच्छेप्रमाणे धन नाही मिळालं, इच्छेप्रमाणे मान नाही मिळाला की मनाची अवस्था कशी होते? माणसं त्याचा सतत सतत विचार करतात आणि त्या विचाराची जी अवस्था निर्माण होते त्याला म्हणतात सोस. आताच्या भाषेमध्ये जर बोलायचं तर जर इच्छेप्रमाणे नाही घडलं तर श्वासोश्वासाची गती वाढते.
फुसफुस करतात माणसं. बर का? हा, दुःख करतात, दुःख. बर का? महाराज म्हणतात दुःख करून हा प्रश्न सुटण्यासारखा नाहीये. हा, तुम्ही किती दुःख करा, हा, तुमच्या जीवनातला प्रश्न सुटणार नाही. मग काय करा, त्या काळामध्ये मनाचा धीर जाऊ नये. भज मना पंढरीराया, मनवनी मनी मानू नये. मनवनी मनी मानो नये खेदू, मनावा गोविंदो वेळोवेळा. कोणत्याही गोष्टीचा नको करू खेद. पती लक्ष्मीचा दान तसे. आपल्या मनाची अवस्था काय देवाला कळत. हा, त्याला बदल करता येत नाहीये. हा जीव तळमळतोय धना वाचून, मना वाचून. हा, दुःखी झालेला आहे, कष्टी झालेला आहे, पण देवालाही काही करता येत नाही. पण तुकोबाराय म्हणतात देवाच्या नामाने मात्र आपल्याला काहीतरी करता येतं. भज मना पंढरी राया. हा, अगदी आताच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर अशा काळामध्ये माणसाचा ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर वाढतं, त्यालाच काय म्हणतात बीपी वाढणे, नाही का? हा, रक्तदाब, गतीने रक्तदाब. हा, त्यावेळी माणसाला काय सुचत नाही, त्यावेळी माणूस दगावण्याची शक्यता आहे, दगावण्याची शक्यता आहे. असे प्रसंगच आपल्या जीवनामध्ये येऊ नयेत. आणि आले तर त्या प्रसंगाला जर आपल्याला सावरायचं असेल तर त्याला भगवत साधना करावी लागेल. आधीच आपल्याकडे धन नाही आणि अशी जर मनाची अवस्था निर्माण झाली तर डॉक्टरकडे जर तुम्ही ऍडमिट केलं, डॉक्टरने सांगितलं 1 लाख रुपये खर्च आहे, कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही, ते जर पैसे वाचवायचे असेल तर कीर्तनाला येत जा, हा, मनाचं समाधान करण्याकरता येत जा. का संतांनी ही मनाला फार मोठी चांगली दिशा दिलेली बरं का आधीच माणसाची अशी परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये मनुष्य दुःखी कष्टी होतो. हा, तेव्हा त्याच्या मनाचं स्थैर्य त्या काळामध्ये जाऊ नये. आणि त्या मनाच्या स्थैर्याला एकच पर्याय, भज मना पंढरी राया. देवाचं भजन केलं पाहिजे, मनाने केलं पाहिजे का वाणीनं केलं पाहिजे? मनाने भजन केलंय. ज्या मनाने तुम्ही आता हव्यास करायला लागलाय, हा, त्याच मनाने आता त्या देवाचं भजन करा. हा, म्हणजे ही मनाची स्थिती स्थिर राहील बरं का. हा, मनाचं संतुलन बिघडणार नाही. याच्याकरता हाच पर्याय आहे, ह्याला दुसरा आपल्याला लौकिक जीवनामध्ये काहीही करता येत नाही, काही करता येत नाही बरं का. हेच आपल्याला जीवनामध्ये करावं लागेल. म्हणून संतांनी सांगितलं, धन मिळवा, मान मिळवण्याकरता प्रयत्न करा,
पण मनाची अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर हा मानसिक संतुलन राहण्याकरता तुम्हाला तिथं धन उपयोगी पडणार नाही, सगळे सोयरे उपयोगी पडणार नाहीत, तिथं भगवंताचं नामच उपयोगी पडेल. दुसरं आपल्याला काही उपयोगी पडणार नाही. तेच आपल्याला करावं लागेल. लोकांची समजूत आहे, भजन कधी करावं, कोणी करावं, याच्याकरताच भजन सांगितलं बरं का. अशा दुःखाच्या काळामध्ये मानसिक संतुलन चांगलं राहावं याच्याकरता, कारण मानसिक संतुलन बिघडतं करते रजोगुण आणि तमोगुण वाढल्यानंतर. राग कधी येतो? सत्वगुणात राग येत नाही, सत्वगुणामध्ये राग येत नाही, तमोगुणात राग येतो, लक्षात ठेवा. ज्यावेळी मनुष्य रागावलेला आहे, भयंकर राग आलेला आहे, त्या भयंकर आलेल्या रागाच्या माणसाला शांत करायचं असेल तर त्याच्या समोर सत्वगुणातला माणूस उभा करायचा, शांतता द्यायची. तमोगुणातला माणूस उभा करायचा नाही बरं का. क्रोध आलेल्या माणसाला, एकाला दोघांचं भांडण चालू आहे, एकाला बाजूला न्यावं लागतंय, एकाला बाजूला न्यावं लागतं. त्याला बघितलं की आणखी याचा क्रोध वाढतोय, आणखी याचा क्रोध वाढतोय. जी जो क्रोध माणसांच्या अंतःकरणामध्ये जागा होतो त्याला काय कारण? तमोगुण. लोभ जागा होतो त्यावेळी पैशाची अपेक्षा, रजोगुण वाढल्यानंतर लोभ येतो बरं का. मग हे सतत त्रिकुट आहे, सत्व, रज आणि तम. आपलं मन रजोगुणामध्ये तमोगुणामध्ये जर गेलं तर त्याला सत्वगुणामध्ये आणण्याकरता मेडिकलमध्ये गोळ्या मिळत नाहीत. अजून विज्ञानाने त्याचा शोध लावलेला नाही. त्याला अध्यात्माचीच जोड द्यावी लागेल, त्याला अध्यात्माचीच जोड द्यावी लागेल. एक पिंपरी चिंचवडला फार श्रीमंत ग्रस्त होते, फार श्रीमंती, छोट्या छोट्या 10-12 त्यांच्या कंपन्या. पण मानसिक संतुलन बिघडलं, धीर लागे ना मनाला, पैसा भरपूर, एवढा पैसा, झोप लागे ना. ते योगायोगाने श्री गुरु साखरे महाराजांच्याकडे ते ग्रस्त आले. म्हणजे महाराज, माझ्या मनाची अवस्था निर्माण झालेली आहे, माझ्याकडे पैशाला काही कमी नाही बरं का, काही कमी नाही, पण मानसिक संतुलन राहिलेलं नाहीये. महाराज म्हटले, एक प्रयत्न तुम्ही करा, आमच्या आश्रमामध्ये रोज सकाळी 6:30 वाजता अध्यात्माचं चिंतन चालतं, रोज तुम्ही येत जा म्हटलं. हरकत नाही. आता त्याला तळमळ लागली होती, तो प्रयत्न त्या ग्रस्ताने अनेक ठिकाणी केला होता. त्याला वाटला आता महाराजांच्या सांगण्याने जर आपल्या जीवनामध्ये जर यश येत असेल तर आपण यावं. आता श्रीमंत मनुष्य, पण सकाळी तो बरोबर 6:15 वाजता आता गाडी, इनोवा गाडी घेऊन तो घेऊन येत होता. ही गोष्ट 15 वर्षापूर्वीची आहे, 15 ते 20 वर्षापूर्वीची. अंघोळ करून त्याच्यावर येणारा ड्रायव्हर अंघोळ करून यायचा आणि तो ड्रायव्हर म्हणायचा, महाराज साहेबामुळं आम्हाला सुद्धा हे ऐकायला मिळते बरं का, शेठमुळं, आम्ही इकडे कशाला येऊ म्हणते. शेठना ऐकायची इच्छा निर्माण झाली, आम्हालाही त्यांच्या संगतीनं ऐकायला मिळायला लागलं. आणि 6 महिन्याचा काल गेला, आणि 6 महिन्याचा काल गेल्यानंतर महाराज म्हटले, मला मनशांती प्राप्त झाली, आता माळ घाला, माळ घाला. आणि तो मनुष्य शेवटपर्यंत मरेपर्यंत स्थिर राहिला मनाने बरं का. मी 10-12 त्याच्या कंपन्या बरं का. फक्त मानसिक संतुलन गेलं, कशाने आलं? भज मना पंढरी राया. या मनाचं स्थैर्य जर टिकवायचं असेल तर याला एकच पर्याय, दुःख करून हे जीवनातले प्रसंग जात नाहीत,
चिंता करूनही जीवनातले प्रसंग जात नाहीत. नंतर संतांना सांगावं लागलं, भोगने ते फळ संचिताचे, वाहिला उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचिताचे का, सोस करी शिवाया भज मना पंढरीराया. तुकोबारानंद महाराज, ठीक आहे, प्रारब्धाने धन मिळतं, प्रारब्धाने मान मिळतो, पण महाराज आमच्या जीवनामध्ये कधी सुख येतं, कधी दुःख येतं, याला कारण काय? तुकोबाराय म्हणतात याला एक कारण प्रारब्धच आहे. प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख. तुकोबाराय आमची त्याच्या पुढे अवस्था आहे, कधी खायला मिळतं, कधी खायला मिळत नाही. कधी कधी काजू मिळतात, तर कधी कधी वाळलेल्या भाकरी मिळतात. असं का? कधी कधी आंबे मिळतात, तर कधी कधी नुसती वांगीच खावी लागतात. असं का? महाराज म्हणतात त्यालाही कारण प्रारब्धच. प्रारब्धेची भरे पोट, तुका करी ना बोभाट, का सोस करी शिवाया भज मना पंढरी राया. विठोबा रघुवा, जय विठोबा रघुवा, प्रारब्धेची जोडी धन, प्रारब्धेची वाडी मान, का सोस करी शिवाया भज मना पंढरी राया. महाराज म्हणतात जी केलेला चिंता, केलेला उद्वेग, केलेला विचार, त्या संबंधाने तो वाया आहे. करून काहीही फल त्याचं मिळणार नाही. अधिक आपली मानसिकता बिघडेल, तेव्हा त्या मनाचं स्थैर्य राहण्याकरता भज मना पंढरी राया. तेव्हा महाराज म्हणतात दुःखाचे प्रसंग असोत, सुखाचे प्रसंग असोत, याच्याही माग प्रारब्धच आहे ना. प्रारब्ध नावाचं कर्म, बरं का, कर्म 3 प्रकारचं सांगितलेलं आहे: संचित, प्रारब्ध आणि क्रियम. जे आता आपण नवीन करतो त्याला म्हणतात क्रियमान, आणि नवीन करता 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 ज्याचा स्टॉक तयार होतो, शिल्कीत पडतं, त्याला संचित म्हणतात. आणि त्या संचितेतलं रोज खर्चाला येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. काही काही दिवसाला 8 दिवसांनी नळाचं पाणी येते गावाला, बरं काय संचित. 8 दिवस माणसं पाणी साचवून ठेवतात, साचवून. जे भरलं जातं त्याला क्रियमान, आणि जे साठवलं जातं टाकीत त्याला संचित म्हणतात, आणि तिथून जे वापरलं जातं त्याला म्हणतात प्रारब्ध. सोपं आहे. आता नळाला आलेलं पाणी नाही, पण टाकीतलं वापरतो की नाही, हे आजचं आहे का? काल भरलेलं आहे संचितला. आता जे आलं ते प्रारब्धाच्या रूपाने आलं. मग कधी सुखाच्या रूपाने येतं, तर कधी दुःखाच्या रूपाने येतं. सुखच येत नाही आणि दुःखच येत नाही, बरं का. कधी कधी दुःख येतं, कधी कधी सुख येतं. आपल्याला वाटतं कायम सुखाचे दिवस राहावेत, दुःख कोणी भोगायचं. तुम्ही जर सतत सुख भोगत राहिला, दुःख कोणी भोगायचं? ते का वरच्यावर तरंगत राहील?
हा, त्याला वाली कोणी नाही. काय वाली कर. जसं सुख भोगावं लागतं तसं दुःखही भोगावंच लागतं. कोणाला भोगावं लागतं? ज्याने केलं त्याला ते भोगावंच लागतं. ते सोडता येत नाही बर का. म्हणून महाराज म्हणतात प्रारब्धेचे होय सुख, प्रारब्धेचे पावे दुःख. म्हणून सुख दुःख हे सुद्धा प्रारब्धाच्या अधीन आहे. ते भोगावं लागतं. त्याही काळामध्ये का सोस करीशी वाया, भज मना पंढरी राया. सुख दुःखाच्या काळामध्ये सुद्धा मनाची अवस्था अशीच होते. चिंताग्रस्त माणसं होतात बर का. मग त्याही काळामध्ये, त्या सुख दुःखाच्या काळामध्ये सुद्धा आपलं मानसिक संतुलन चांगलं राहण्याकरता सुद्धा देवाचं भजनच करावं लागेल. आणि शेवटी तुकोबाऱ्या सांगतात, शेवटी पोटाचा प्रश्न आहे. आपलं सैन्य पोटावरती चालतं. किती भजन केलं तरी त्याला खाऊ घालावं लागतं. खाल्ल्याशिवाय भजन करता येत नाही. कधी आधी खावावं लागतं तर कधी भजन केल्यानंतर खावं लागतं. कधी खाऊन भजन करावं लागतं तर कधी कधी भजनाच्या आधी खावं लागतं. पण कधी कधी भजनाच्या आधीही मिळत नाही आणि भजनानंतरही मिळत नाही. समजावं त्या दिवशी प्रारब्धात नाही. त्या दिवशी प्रारब्धात नाही. एका दिवशी 4 टाइम खायला मिळतं आणि एका दिवशी उपवाशी राहावं लागतं. तुकोबाराने विचारलं असं का? तुकोबाराय म्हणतात तुमचा विचार सांगण्यापेक्षा माझाच ऐका. मला सुद्धा उपाशी राहावं लागलं तेव्हा मी मात्र कुठं लोकांच्या समोर ओरडलो नाही. का? प्रारब्धात असेल तर मिळेल, प्रारब्धात नसेल तर मिळू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, स्वतःचा अनुभव सांगतात, प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे Jaya
प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट. तुकोबारे म्हणतात मी खायला मिळालं तरी मिळालं कधी म्हटलं नाही, आणि मिळालं नाही त्या दिवशी नाही मिळालंही म्हटलं नाही. बरं बघा, आज तुम्ही समाजामध्ये अशी परिस्थिती आहे, काही लोकांना डॉक्टर सांगतात तुम्ही खाल्लं पाहिजे, आणि काही लोकांना सांगतात डॉक्टर तुम्ही खायचं कमी केलं पाहिजे म्हणून सांगतात. हा, एकेकाना एवढं खाऊन खाऊन वजन वाढलेलं आहे, डॉक्टर म्हणतात आता तुम्ही खाऊ नका, आता खाऊ नका. आणि काही ना डॉक्टर म्हणतात तुम्ही आता खाल्लं पाहिजे, खुराक लावा. याचा अर्थ एक जगामध्ये असा एक वर्ग आहे तो अन्न करतोय बरं का, आणि एका बाजूला माणसं अन्न एवढं खातात खाऊन टाकून देत आहेत, खाऊन, आणि एका बाजूला अन्न करतात. असं का? तुकोबारे म्हणतात त्याला प्रारब्ध. काहींच्या जीवनामध्ये नको म्हटलं तरी खायला मिळतं, आणि काहींनी अपेक्षा केली तरी खायला मिळत नाही. तेव्हा अशाही काळामध्ये मनाची अवस्था टिकून राहिली पाहिजे. महाराज म्हणतात त्याही काळामध्ये काय करावं लागेल? का सोस करी शिवाया भज मना पंढरी राया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान. का सोस करी शिवाया भज मना पंढरी राया. प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची पावे दुःख. प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट. का सोस करी शिवाया भज मना पंढरी राया. वेळेची मर्यादा मनी मानशी गुण अभंगाचा विचार मांडलाय. मी वेळ सांभाळलेले, तुम्ही काही म्हणा. आजचं आमच्या शेटुपंच्या भाऊजींचं प्रारब्ध चांगलं आहे. अक्षय तृतीया आमचंही तर आहेच, आम्ही त्या सतत भजनातच आहोत. आणि अक्षय तृतीच्या निमित्ताने त्यांनी घराची वास्तुशांती केली, आणि मेहुणा वारकरी असल्यामुळं कीर्तनाचा योग आला, आणि तो अशाही परिस्थितीमध्ये शेवटापर्यंत नेला. त्यांचं प्रारब्ध चांगलं आहे. त्यांचं प्रारब्ध चांगलं आहे, हे मानावंच लागेल. तुम्ही मानागर न माना, पण मी मानणार. आणि अशाही परिस्थितीमध्ये एवढा सत्संग घडावा, काही अध्यात्मचिंतन घडावं, हे धंदा नाही बरं का. बँडवाले आले तर ते पगार दिलेले असतात, ते 2 तास वराती समोर वाजवतातच हो, का ठरलेलं आहे ना. तसं आपलं ठरलेलं नाही. तेवढी साधना घडण्याकरता काहीतरी प्रारब्ध अनुकूल असावं लागतं, तर हे घडतं. एखादा कीर्तनकार म्हटलं असतं आपल्याला काय जमणार आणि मी जातो, तुमचं ते वास्तुशांती बघा, कीर्तन बघा, असा तर एखादा ठरवलेला कीर्तनकार असता तर 99% गेला असता. म्हणून त्यांचं प्रारब्ध चांगलं आहे. आणि आज त्यांच्या जीवनामध्ये आज सत्संग घडला, काही चांगले विचार त्यांच्या जीवनामध्ये याच्यातून ग्रहण करता येतील, आणि ते ग्रहण करावे. सर्वांच्या जीवनामध्ये या विचाराची गरज आहे, आणि या विचाराला आपण धरून जर आपण जगण्याचा प्रयत्न केला तर आमच्या जीवनातलं धैर्य कधीही खचित होणार नाही.
ती विचाराची धारणा आमच्या जीवनामध्ये अखंड राहावी आणि उत्तर आमच्या जीवनामध्ये अशी प्रगती व्हावी एवढी त्या भगवंताकडे प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ते नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम